नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेले मित्रांनो, एक जॉब अपडेट घेऊन आलेले. GR जाहीर झालेला आहे मित्रांनो. 16 सप्टेंबर 2024 चा GR आहे मित्रांनो. महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरणासाठी पद निर्मितीसाठी इथं भरती निघालेली आहे मित्रांनो. इथं गट अ साठी भरती असणार आहे, गट ब साठी भरती असणार आहे मित्रांनो. गट अ साठी 37 जागा निघालेल्या आहे मित्रांनो आणि गट ब साठी 80 जागा असणार आहे मित्रांनो. विचार करू शकता तुम्ही किती मोठी भरती असणार आहे मित्रांनो ही. इथं ही भरतीबद्दल तुम्हाला मी संपूर्ण माहिती देणार आहे. कशी कोणती पदं असणार आहे, सॅलरी किती असणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये असणार आहे आणि अप्लाय कसं करायचं ते पण मी सांगणार आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायचं मित्रांनो, तरच तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने अप्लाय वगैरे करायचं मित्रांनो. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही संपूर्ण GR आपण वाचून घेऊया एकदा. महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरणासाठी पद निर्मिती, त्यानंतर GR आहे मित्रांनो, दिनांक 16 सप्टेंबर 2024 चा GR आहे मित्रांनो. ओके, तर तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार पण नाही की अप्लाय कसं करायचं, तिथे तुम्हाला सांगणारच आहे मित्रांनो मी. ओके, आणि गट अ आणि गट ब ची पदे असणार आहे मित्रांनो यामध्ये. प्रस्थानामध्ये आपण वाचून घेऊया मित्रांनो. महाराष्ट्र गोजातीय प्रजनन विनियम अधिनियम 2023 या सन 2023 च्या हिवाळी अधिवेशनात विधिमंडळाची मान्यता प्राप्त झाली आहे मित्रांनो. त्याच्यानंतर सदर अधिनियमाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र गोजातीय प्रजनन प्राधिकार स्थापना करण्यात येणार आहे मित्रांनो. या अधिनियमांतर्गत स्थापन करण्याच्या प्राधिकरणाच्या दैनंदिन कामकाजासाठी तसेच प्राधिकरणाच्या वतीने संबंधित जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या स्तरावर होणाऱ्या दैनंदिन कामासाठी विविध संवर्गातील नियमित 37 पदे, त्यानंतर नियमित साठी 37 पदे, नियमित संवर्गातील 37 पदे मित्रांनो, आणि त्याच्यानंतर 80 मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यात 9/7/2024 रोजी पार पडलेल्या उच्चस्तरीय सचिव समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो. इथे इम्पॉर्टंट पॉईंट तुमचा हा आहे की विविध संवर्गातील नियमित जे पदे भरण्यात येणार, नियमित पदे जे असणार मित्रांनो, म्हणजे रेग्युलर पदे म्हणजे परमनंट 37 पदे असणार आहे. 80 पदे जे असणार मित्रांनो हे बाह्य यंत्रणेद्वारे सरळ सेवा भरतीद्वारे घेण्यात येणार आहे मित्रांनो. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे आपण. ओके, त्या व्यतिरिक्त मित्रांनो आता पुढे जाऊया आपण. शासन निर्णय. राज्यात महाराष्ट्र गोजातीय प्रजनन विनियम अधिनियम 2023 च्या अंमलबजावणीसाठी अधिनियमांतर्गत स्थापन होणाऱ्या प्राधिकाराच्या दैनंदिन कामकाजासाठी तसेच प्राधिकरणाच्या वतीने संबंधित जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या स्तरावर होणाऱ्या दैनंदिन कामकाजासाठी खालीलप्रमाणे दैनंदिन कामकाजासाठी म्हणजे रेग्युलर पद 37 पदे, त्यानंतर नव्याने निर्मित करणारे 80 नव्याने निर्माण करणे. ओके, 37 पदे नियमित करणार आहे ते 80 मनुष्यबळाचा सेवा बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यास याद्वारे शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो. ओके, अस्तरीय अचे जे पद असणार मित्रांनो, अनियमित पद निर्मिती, पदनाम, वेतन श्रेणी, पदसंख्या किती असणार आहे, कार्यक्षेत्र आपलं काय असणार मित्रांनो, ते सगळं माहिती दिलेली आहे. संपूर्णपणे ऐकून घ्यायचंय. उपायुक्त पशुसंवर्धन मध्ये ST आपली सॅलरी असणार मित्रांनो 67,700 रुपये पासून आपल्याला 2,08,700 रुपये आपली एवढी सॅलरी आपल्याला मिळू शकते मित्रांनो. पदसंख्या 1 असणार आहे. मुख्यालय असणार, मुख्यालयात आपल्याला काम असणार मित्रांनो आपलं प्राधिकरणाचे सदस्य सचिव म्हणून मित्रांनो. ओके, इथे एकच पद असणार आहे, पण आता ते सांगितलं मी. सहाय्यक आयुक्तासाठी असणार मित्रांनो पशुसंवर्धन जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र येथील पशुधन विकास अधिकारी हे पदे निराकरित करून याच्यासाठी असणार मित्रांनो. सहाय्यक आयुक्तासाठी S22 आपली सॅलरी असणार आहे आपल्याला लेवल प्ले ग्रेड 60,000 पासून 1,90,800 आपल्या सॅलरी असू शकते मित्रांनो. इथं सगळ्यात जास्त पदं मित्रांनो 35 पदांसाठी भरती असणार आहे मित्रांनो. ओके, मुंबई व मुंबई उपनगर हे 2 जिल्हे वगळता उर्वरित 24 जिल्ह्यासाठी प्रति एक पद असणार आहे मित्रांनो. मुख्यालयी एक पद असणार मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे, इथं बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर सहाय्यक लेखाधिकारीसाठी असणारे इथं S15 आपली सॅलरी बेस असणार आहे 41,800 पासून 1,32,300 पद असणार. एक मुख्यालयीन आपली पद असणार मित्रांनो. एकूण इथं
पदे बघू शकता 37 असणार आहे मित्रांनो. मुंबई शहरात उपायुक्त, त्यानंतर गुणनियंत्रण प्रयोगशाळा यांच्या नियंत्रणाखाली महाराष्ट्र गोजातीय प्रजनन, त्यानंतर मित्रांनो अधिनियम विनियम, त्यानंतर 2023 अंमलबजावणीसाठी करण्यात येईल मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर बाह्य यंत्रणेद्वारे, आता ब मध्ये बघा, बाह्य स्रोताद्वारे जे मनुष्यबळाची सेवा उपलब्ध करून घ्यायचे पदांची तपशील मित्रांनो, सॅलरी पण तुमची दाखवलेली आहे, ते पण आपण सांगून देतो तुम्हाला. पदनाम, वेतन श्रेणी, पदसंख्या, कार्यक्षेत्र आपलं इथे जे मित्रांनो 1 नंबरला पशुधन विकास अधिकारी गट असणारे, प्रति महिना आपल्या 60,000 रुपये असणार मित्रांनो, 2 पदे असणार मित्रांनो. त्यानंतर वरिष्ठ लिपिकसाठी प्रति महिना आपल्याला पगार जो असणार 41,800 ते 1 पद असणार मित्रांनो. यांचं कार्यक्षेत्र असणारे प्राधिकरणाच्या मुख्यालयी मित्रांनो. ओके. त्यानंतर पशुधन पर्यवेक्षकसाठी इथं 20,000 रुपये महिना आपल्याला मिळणारे पगार आणि 40 पदे असणार म्हणजे सगळ्यात जास्त ऑपॉर्च्युनिटी इथं असणार आपल्याला. मुंबई उपनगर जिल्हा वगळता उर्वरित 35 जिल्ह्यांसाठी प्रति एक पद, याप्रमाणे 35 पदे प्लस मुख्यालयासाठी 5 पदे असणार मित्रांनो, अशा पद्धतीने. त्यानंतर 4 नंबरला डाटा एंट्री ऑपरेटर साठी असणार मित्रांनो. बघू शकता सगळ्यासाठी चांगला ऑपॉर्च्युनिटी आहे. प्रति महिना 28,000 रुपये असणार मित्रांनो आपल्याला. 36 पदे असणार आहे टोटल. मुंबई उपनगर जिल्हा वगळता उर्वरित आपल्याला जे असणार मित्रांनो 35 जिल्ह्यासाठी असणारे प्रति. त्याच्यानंतर एक पद असणार आहे, जिल्हा पद 1 आणि मुख्यालय पद 1 असणार आहे मित्रांनो. त्यानंतर परिचर असणार मित्रांनो. परिचरला प्रति महिना 15,000 रुपये असणार आहे, एक असणार आहे त्याची वॅकेन्सी. प्राधिकरणाच्या मुख्यालय असणार मित्रांनो. एकूण इथं गट ब मध्ये असणारे 80 पदे जे असणारे बाह्य स्रोताद्वारे भरण्यात येणार मित्रांनो मनुष्यबळामध्ये. ओके. त्याच्या व्यतिरिक्त मित्रांनो इथे 1 नंबरला लिहिली आहे त्यांनी, नवनिर्मित पदे भरण्याच्या संदर्भात आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्य पुणे यांनी आवश्यक ती कार्यवाही करावी. त्याच्यानंतर मित्रांनो बाह्य स्रोताद्वारे मनुष्यबळाच्या सेवा उपलब्ध करून घेताना वित्त विभागाच्या 27/4/2022 च्या शासन निर्मितीतील मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याची क्षमता यावी, असं इथे सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. प्राधिकरणाच्या मुख्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन भत्ते मानधन आहरित करण्यासाठी उपायुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमित प्राधिकरण यांचा, तसेच जिल्हा कृत्रिम वेतन केंद्र, तसेच त्यानंतर मित्रांनो मनुष्यबळाची सेवा बाह्य स्रोतांद्वारे उपलब्ध करून घेणे मानधन अदा करण्यास संबंधित जिल्ह्याचे जिल्हा पशुसंवर्धन आयुक्तालय यांना व संवर्धीकरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येते. गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरणासाठी नवीन लेखाशीर्ष उपलब्ध करून घेण्यासाठी कारवाई सुरू असून स्वतंत्र आवेदन निर्गमित करण्यात येतील मित्रांनो. स्वतंत्र आवेदन निर्गमित करण्यात येतील मित्रांनो, हे सांगण्यात आलेलं आहे. हा निर्णय जो मित्रांनो वित्त विभागाच्या सहमतीने, तसेच वित्त विभागाचे अनौपचारिक संदर्भ क्रमांक इथं दिनांक 10/9/2024, तसेच वित्त विभाग 24/7/2024 मध्ये निर्गमित करण्यात आलेला उच्चस्तरीय सचिव समितीच्या मंगळवार 9/7/2024 रोजी पार पडलेल्या बैठकीत देण्यात आलेल्या मान्यतानुसार निर्गमित करण्यात येत आहे मित्रांनो. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही मला सगळं सॅलरी सांगितली, किती पद पण सांगितली, तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता मित्रांनो. बाह्य पण सांगली आणि परमनंट पदे पण सांगितली, पण अप्लाय कसं करा ते नाही सांगितलं, ते पण तुम्हाला सांगतो मित्रांनो, काही करू नका. चला आपण तुम्हाला तेच सांगतो आता याच्यानंतर. तर मित्रांनो त्यांची वेबसाईट आहे, याची जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल मित्रांनो, मी तुम्हाला याची लिंक कुठं देणार माहिती आहे तुम्हाला, आपलं टेलिग्राम चॅनल नाही तर मग आपलं व्हॉट्सअप ग्रुपला आहे, दोघी ठिकाणी. तुम्हाला इथे चॅनलची लिंक, तुम्हाला काही लिंक पाहिजे असेल तर तुम्ही मागू शकता मला. त्या व्यतिरिक्त तुम्हाला आता माहिती सांगून देतो कुठे तुम्हाला बघण्यात मिळेल. या वेबसाईट आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस येतो, पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन, बरोबर. इथं तुम्ही बघू शकता सरळ सेवा भरती 2023 संपर्क, मुख्य पृष्ठ, सगळी इथं माहिती दिली, विभागीय माहिती, मदत कक्ष, सगळी माहिती इथं दिलेली मित्रांनो. सरळ सेवा भरतीला आपल्याला क्लिक करायचंय. त्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्ही योजना धोरणा सगळं इथं दिलेलं आहे मित्रांनो. ओके, वाचू शकता तुम्ही. इथं सरळ सेवा भरती जसं क्लिक कराल मित्रांनो तुम्ही, तुमच्या समोर बघू शकता मित्रांनो सरळ सेवा भरती दिनांक बघू शकता, दिनांक 3/9/2024, दिनांक 4/9/2024 रोजी विभागीय गट संवर्गातील पर्यवेक्षक पदासाठी प्रारूप सुधारित परीक्षा यादी कागदपत्र पडताळणीसाठी आता इथं आलेले मित्रांनो. तुमच्या इथं आता जी आर लेटेस्ट जी आर इथं ते अपलोड होणार आहे मित्रांनो. ओके, तुमच्या आता इथं ना 2024च्या ज्या माहिती येणार सगळ्या खालील प्रमाणे इथं अपलोड होणार आहे मित्रांनो. प्रतिजन यादी कशा पद्धतीने अप्लाय करायचं सगळं, सरळ सेवा वगैरे सगळं इथं येणार आहे मित्रांनो. जे आता आलेली नाही मित्रांनो, आता कालच्या दिवशी जी आर आलेला आहे मित्रांनो,
लगेचच्या लगेच इथं आलेलं नाही, ते अजून परवाच्या दिवशी जी आलेला हा 8 तारीखच याची. तर तुम्हाला थोडा वेळ थोडा दिवस वाट बघावं लागेल मित्रांनो. डेली तुम्हाला वेबसाईट चेक करावी लागेल आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही चिंता नको करा मित्रांनो. जशी याची अप्लाय करण्याची आलं मित्रांनो, अप्लाय करण्याची माहिती आली, जसं त्यांचं जी आहे इथं अप्लाय करण्यासाठी इथं आलं त्यांचं सरळ भरतीमध्ये, तसं मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवून आणले मित्रांनो. ओके, बाय इंटरनेटसाठी पण रेग्युलरसाठी पण दोघांसाठी व्हिडिओ आपल्या चॅनलवर पडतील मित्रांनो. त्यासाठी आपल्याला काय करायचं, सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की एक लाईक करायचं मित्रांनो. एक लाईक आम्हाला मोटिवेशन देतं मित्रांनो. असे जॉब अपडेट तुमच्यासाठी मित्रांनो, तुमच्यासाठी मी शोधत असतो, तुमच्या समोर मी सादर करत असतो मित्रांनो. आपल्या चॅनलवर सगळी खरी माहिती मिळत असते मित्रांनो. सगळे मी एकूण एक माहिती थांबलत असतो मित्रांनो, त्यावेळेस मी पूर्ण व्हिडिओ बनवतो. बाकी चॅनल सारखं नाहीये की आपण फक्त GR वाचून टाकायचं, आपल्या कसं करायचं सांगत नाही. मी सगळं आपल्यापासून प्रोसेस सांगून देतो मित्रांनो. मी लपवत काहीच नाही आपल्यापासून. ओके, त्या व्यतिरिक्त जास्त आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायचा आहे व्हिडिओ. मला चांगली ऑपॉर्च्युनिटी, चांगला पगार पण आहे, चांगल्या नातेवाईकांमध्ये मित्रपरिवारामध्ये शेअर करा व्हिडिओला. माझ्याशी काही बोलायचं असेल तुम्हाला तर टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जायचं आणि व्हॉट्सअपवर जॉईन होऊन जायचं मित्रांनो. तिथे सगळे अपडेट तुम्हाला मिळत असतात मित्रांनो. ओके, छोटे छोटे अपडेट आपण तिथेच टाकत असतो मित्रांनो. ओके, त्या व्यतिरिक्त तुम्ही चॅनल नवीन असाल तर जे नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल अप्लाय करण्यासाठी, तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.